नंतर लगेचच प्रवेशद्वाराजवळ रेडी राहायचं. सामना संपायच्या आधी आपण उभं राहायचं तिकडे. कोणता पियाला कोणता पाहिजे? बोलाय नको घेऊन जा. 24 पॉईंटचे ओनर राजू भेडेकर आपण कुठे असाल तर कृपया आपण व्यासपीठाकडे यायचं आहे. 24 स्पोर्ट्सचे ओनर राजू भेडेकर आपल्याला विनंती असेल कृपया आपण व्यासपीठावर यायचं आहे. कुठे गेला? ओनर आदरणीय राजू बेडेकर आपण कुठे असेल कृपया आपण व्यासपीठावर यायचं आहे. खरं तर आज पब्लिक हिरोसाठी जे या ठिकाणी पारितोषिक आहे ते आदरणीय राजू बेडेकर ओडी स्पोर्ट्सचे ओनर यांच्या माध्यमातून या ठिकाणी या स्पर्धेसाठी देण्यात आले. मनापासून या ठिकाणी आयोजकांच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत करतोय आणि विनंती करतो की आपण व्यासपीठावर असताना पोहोचायचं. आवाज रुमकर याची चढाई आपण पाहिली त्याच्यामध्ये नक्कीच दोन फलंदाज संघ दोन्ही संघांकडे अनेक दौऱ्यांचा अनुभव एकीकडे आपण पाहिलं तर रोजित एकीकडे ओंकार असे दोन फलंदाज संघ होतात. त्यांच्या स्थिती यावेळेला मात्र पुन्हा एकदा मैदानावरती आपण पाहिलं तर एक सुरेश पकड मैदानावरती पाहायला मिळाली. रोजित मात्र बाद झाला. सुशीलची चढाई आपण मैदानावरती करतो त्याच्यासमोर 2-1-2 असं क्षेत्ररक्षण लागलंय. संघर्ष भैरवनाथ माझगाव या संघाचं
तर मैदानावरचा जो सामना सुरू आहे भैरवनाथ मजगाव वर्सेस श्री गणेश आधार अशी लढत आपण मैदानावरती पाहतोय. नक्कीच खूप काळासाठी सामना या ठिकाणी थांबतोय. दोन्ही संघाकडे आपण पाहिलं तर मात्र दिला जातो. थोडीशी रणनीती आखली जाते परंतु कशा पद्धतीची रणनीती असेल त्या जगाच्या सामन्यावरती आपल्याला पाहायला मिळेल. दोन्ही संघ नावाजले दौरे गेलेले हे दोन संघ याची सामने आपण पाहतो त्याच्यामुळे 5 क्षेत्ररक्षण आहे. यावेळेला मात्र पुन्हा एकदा एक सुरू मैदानावरती पाहायला मिळाली भैरवनाथ मजगाव या संघाकडून. ओंकार बाद झाला. त्याची लढत पुन्हा एकदा मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा मैदानावरती पाहायला मिळाली. ग्रामस्थ मंडळी उंबरगाव कोंडदेवी यांच्या संयुक्त विधानाने जय हनुमान क्रीडा मंडळ उंबरगाव कोंडदेवी यांच्या आयोजनातून ही स्पर्धा या ठिकाणी आपण सर्वजण पाहतो. त्याच्यामध्ये 24 संघांना या ठिकाणी सहभाग दिला गेला. पहिला टप्पा आपण पार केला. दुसऱ्या टप्प्याकडे आपण झेप घेतली. त्याच्यामध्ये आपण पाहिलं पहिले 2 सामने अजूनही काही सामने दुसऱ्या फेरीमध्ये शिल्लक आहेत. त्याच्यानंतर आपण लगेचच महत्त्वपूर्ण सामन्यांकडे वळणार आहोत आणि हळूहळू अंतिम सामन्यापर्यंत जाणार आहोत. त्यामुळे आपली साथ अशीच अंतिम सामन्यापर्यंत गरजेची आहे. कारण लकी ड्रॉचा देखील आपण निकाल हा अंतिम सामन्यानंतर करणार आहोत. त्यामुळे ज्यांनी ज्यांनी कुपन खरेदी केलेले आहे त्यांनी ते थांबायचं आहे. ज्याच्या नावाची चिठ्ठी निघेल त्याच्या नावाचं कुपन निघेल तो या ठिकाणी व्यक्ती उपस्थित पाहिजे. त्यामुळे दुसरं कुपन काढण्यात येईल. आणि आता ज्याला कोणाला कुपन खरेदी करायचे असते त्यांनी मात्र कुपन खरेदी करायचे. तर सामना मध्यंतरासाठी थांबतोय. ही लढत आपण पाहतोय. श्री गणेश आधार वर्सेस भैरवनाथ मजगाव असे 2 बलंदाज संघ मैदानावरती आमने सामने भिडत आहेत. चालू सामना संपल्यानंतर पुढील सामना असेल गावदेवी रेडर्स वडवली वर्सेस शिवलिंग बालवाडी असा सामना असेल. दोन्ही संघांना दुसरा प्रकार मिळतोय. दोन्ही संघांनी तयारी करायची आहे. राहुलनी बनवला राहुल देतील आता प्रणय कुंड कुठे असेल तर विदेश भोईर आपली वाट पाहताय. या लवकर प्रणय कुंड. तर दरम्यान चालू आहे आधार विरुद्ध भैरवनाथ मजगाव. रोहित
तर सूरज पाटील कुठे असेल प्रेक्षकांमध्ये तरी ते यायचं समालोचन कक्षामध्ये. सूरज पाटील सामना संपायला मात्र शेवटची काही मिनिटं शिल्लक असताना आपण पाहतो दोन्ही संघांमधला संघर्ष हा मैदानावरती पाहायला मिळतोय. खरं तर या स्पर्धेची दुसरी फेरी मैदानावरती सुरू आहे. चालू सामना संपल्यानंतर पुढील सामना खेळण्यासाठी गावदेवी रेडर्स वडवली वर्सेस शिवलिंग वडवली आपण तयारीत राहायचं आहे. मनीषची आपण चढाई पाहतो मैदानावरती. शेवटची 4 मिनिटं या ठिकाणी झालेली आहेत. सामन्याच्या मध्यंतरपर्यंत आपण पाहिलं तर श्री गणेश आधार संघाचं या सामन्यावरती वर्चस्व राहिलं. योगदान केलेला भैरवनाथ मतदार संघाच्या चढाईबद्दल आपण पाहतो ज्याच्यासमोर बोनस घेण्याची संधी आहे. आपण भैरवनाथ मजगाव या संघाकडे पाहिलं तर नक्कीच मिथुन भोई यांची आपण नक्कीच या संघासाठी बरेच वर्ष दिलेली आहेत या कबड्डी क्षेत्रामध्ये. परंतु आज आपण पाहिलं तर त्यांचा मुलगा दक्ष भोई हा देखील या संघाचा भाग आपल्याला पाहायला मिळतोय. आणि दक्ष याने जर एक चढाई केली तरी त्याला 50 रुपयाचं कॅश प्राईज असेल. या ठिकाणी 50 रुपयाचं कॅश प्राईज जमा आहे. एक संधी दक्षला देखील मिळेल तर नक्कीच 50 रुपयाचं पारितोषिक त्याला या ठिकाणी मिळू शकतं. मित्रांनो कुपन थोडेसे बाकी आहे. जर कोणी कुपन घ्यायचा राहिला असेल तर ही सुवर्ण संधी आहे आपल्यासाठी. एक जो पहिली चिठ्ठी येईल त्याला स्मार्ट वॉच आहे आणि दुसरी चिठ्ठी येईल त्याला ब्लूटूथ आहे. याची नोंद घ्या. फक्त 10 रुपयामध्ये आपलं नशीब आजमावायचं आहे आपल्याला. काही थोडेसेच कुपन आहे. मला दिनेश भोईर सांगतोय वारंवार की हे कुपन आपले संपले पाहिजे. मात्र याची नोंद घ्यायची आपण. नक्कीच 10 रुपये मात्र कुपन एक स्वस्त दरामध्ये इथं कुपन उपलब्ध करून ठेवलं आहे. त्याच्यामध्ये आकर्षक पारितोषिके आपल्याला दिली जाणार आहेत. अंतिम सामना संपल्यानंतर नक्कीच धनंजय नाईक या ठिकाणी या सर्व गोष्टीची माहिती आपल्याला देत आहेत. डबल नाही ना सुशील याची मात्र निदान रेषा रोखून दिलेली आहे भैरवनाथ मजगाव या संघाने. चढाई करून आपल्या प्रांतात परत इथे मात्र दक्षसाठी या ठिकाणी ऑफर लागलेली आहे. एका चढाईसाठी 50 रुपयाचं पारितोषिक असेल जर चढाई केली तर. दक्ष भोईर याच्यासाठी मात्र ही सुवर्ण संधी आहे. आता संघामध्ये देखील संधी मिळाली आणि दक्ष भोईर याची चढाई आपण पाहतो ज्याच्यासाठी मिथुन भोईर यांचे चिरंजीव बघा संधी मिळाली आणि संधीमध्ये बोनस प्लस 2 आहे. दक्ष
लक्ष भोईर आपला 50 रुपयाचा कॅश प्राइज आपण घेऊन जायचं आहे.